नमस्कार. मी अथश्री आणि मी वेदश्री. तर आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत एक गेम चॅलेंज जे की आमच्या दोघींमध्ये होणार आहे. तर हा गेम ऑलमोस्ट सगळ्यांना माहितीच असतो. हां, पण इंग्लिशमधून पण शक्यतो काही जणांना माहीत नसेल, त्यामुळे आम्ही सांगतो आहे की हा गेम काय आहे. तर ह्याच्यामध्ये बेसिकली काय असतं की नाव, गाव, फळ, फूल असतं आणि काही जण आडनावही घेतात, पण आम्ही नाही घेणार आहोत. नाव, गाव, फळ, फूल. तर एक जण अक्षर सांगणार आणि त्या अक्षरावरून नाव, गाव, फळ आणि फूल हे चारही आपल्याला लिहायचे आणि ज्याचं पहिलं होईल त्यांनी स्टॉप बोलायचे. मग स्टॉप बोलल्यानंतर दोघी थांबणार आणि जर का समजे सेम असतील तर आम्ही इक्वल काय म्हणतात मार्क्स घेणार आणि जर समजा ते म्हणजे 5 वेगवेगळे असतील आणि जर वेगळे असतील तर आम्ही 10 मार्क्स घेणार. तर जे काही एकूण मार्क होतील ते, आणि आम्ही ह्याच्यासाठी एक शिक्षा पण ठेवली आहे जे की त्या राऊंडमध्ये हारेल त्यांनी हे लिंबू खायचे. तर स्टार्ट करूयात आता आपण. ठीक आहे. तर मला माहिती आहे जिंकणार आहे, कारण की मी ह्या गेममध्ये जास्त असं काही नाही. तू चांगली खेळलीस तर तुझं पण ह्या गेममध्ये स्पीड लागतो जास्त, त्यामुळे स्पीडवरती आहे सगळ्यांचं. तर आता आम्ही लिहून घेतो ना. हां, आम्ही पहिले हेडिंग्स टाकून घेतो. तर हे असे कॉलम टाकायचे असतात. मला दिसतंय का? हां, हे असे कॉलम टाकायचे असतात आणि मग त्यात लिहायचं असतं. तर असं पण आपण घेतले. सो फर्स्ट लेटर मी सांगणार आहे. हां, तर स्टार्ट करूयात आता. तिकडे बघा. आता आम्ही थोडे असे बसतोय, कारण की एकमेकांना दिसून द्यायचं नाही. आपलं कॉपी करू शकते ही त्यामुळे नाही. सो एक सेकंड. नेहमीचाच आवड असतो, तोच मी पहिल्यांदा घेते. त्याच्यावर लागतंय मला असं तर बसावं लागणार, कारण हिला दिसायला नको, त्यामुळे माझं तर ट्रान्सपरंट. 1, 2, 3 स्टार्ट. प अक्षर देते मी हिला. प. तर पवरून नाव काय येतं? ओ सॉरी, पवरनं तर खूप नाव आहेत. स्टॉप. पहिल्याच राऊंडमध्ये हारले मी. बघूयात आता काय. मी अजून फळ फुल पण लिहिलं नाही आहे. नाव गाव लिहिलं आहे फक्त, तोपर्यंत स्टॉप लिहिलं. नाव सांग. तर मी नाव लिहिलं आहे पूर्वा. मी परत पूर्वाचं लिहिलं आहे. झाले इथेच मार्क कट झाले आधी. तर आता हिने पूर्वा लिहिलं आहे आणि मी पण पूर्वा लिहिलं आहे, त्यामुळे आम्ही दोघी 5-5 गुण घेणार फक्त. सो 5. आणि गाव काय लिहिलं आहेस? पुणे. तू काय? मी पण पुणे लिहिलं आहे. ऑब्व्हियसली पुण्यात. पण आमच्या गावाचं नाव पण पळसदेवी ही ती लिहू शकत होती, पण मला जे सुचलं ते मी लिहिलं ना. एक तर मला काही सुचत नव्हतं. ठीक आहे. तर आता आम्ही परत 5-5 घेतोय. फळ मी लिहिलं नाही आहे, फुल मी लिहिलं नाही आहे. फळ मी लिहिलं आहे. सॉरी, मी उलट लिहिलं आहे. ठीक आहे, चालेल, पण आम्ही तरी पण देऊ तुला मार्क. फळ मी लिहिलं आहे पेरू आणि फुल लिहिलं आहे पारिजात. तर 10 मिळाला तो बंद नाही आहे. मला फक्त 10 मिळाले एकूण. आणि तुझे किती झाले? 30 झाले हिचे पहिल्याच राऊंडमध्ये. हारले मी. आता मला शिक्षा तर पण भोगावी लागणार आहे. चला आता पहिली ही चला आता शिक्षा आहे म्हणल्यावर तर मी चिटिंग नाही करत एकतर, त्यामुळे मी खाती आता हे लिंबू. खेळते ही. कोणी खाल्लेलं असं पिळायचं असतं तोंडात. पुरवायचं आहे आपल्याला शेवटीपर्यंत. एवढंच खायचं, हो ना? धर, ठेव. सांग नेक्स्ट. ओके, आता मी सांगणार आहे. मी आता बघ, आता मी जिंकणार याच्याकडे. कोणतं सांगू? म सांगितलंय. म.
तर आता आम्ही टाय झाली आमची, त्यामुळे आम्ही आता काय खाणार नाही आहे शिक्षा वगैरे. आता पुढचं लेटर ती सांगेल. तर मी सांगणार आहे. पुढचं सांग. ओ हो. पुन्हा एकदा 35 झालेत माझे आणि ही मागे अजूनही. आणि मी त्यामुळे 25 ती आहे परत म्हणजे. एकदा हरली आहे, त्यामुळे तिला परत एकदा खावं लागणार आहे लिंबू. तर हे घे तुझं लिंबू, तू परत ठेवणार. तुम्ही परत एकदा तुम्हाला माझं आर्ट दाखवते लिंबू कसं पिळतात ते. सो हे असतं हो, लिंबू. आम्हाला माहितीच नाही हां कसं ठीक आहे खायचं चल. असतं. असतं हे लिंबू आणि ह्या तुला लिंबू आवडते? कुठली मुलगी अशी? ठीक आहे, आता मी सांगणारे अक्षर आणि तू लिहायचंस. तर कोणतं सांगू? हो झालं ना. ल अक्षर सांगितले मी. ल बघू नकोस इकडे. ल वरून फळ काय? पण ते आपण लिहूच नाही शकत. एक विचारू का? आम्हाला एक क्वेरी. लिची लिहू शकतो का आपण? इंग्लिश आहे ना ते. हां, पण इंग्लिश नाही लिहायचं आहे का? हां, इंग्लिश नाही लिहायचं आहे आम्हाला. सो त्याच्यामुळे आम्ही लिची लिहू फळ शकत काय नाही. आहे? हां फळ. ल वरून काय असतं? लिंबू. अरे हां हे पण फळ. लिंबू फळ आहे का पण नक्की? हो लिंबू फळमध्येच येतं. मोठं लिंबू, छोटं लिंबू, ते काय असतं इडलिंबू. पण इडलिंबू आपण लिहू शकत नाही. लिंबू लिहू. आणि फुल. हां ली बोलली त्याच्यावरच मला कळालं की ली. तर स्टॉप. ठीक आहे, माझं पण झालंच होतं. ऑलमोस्ट नाव. सेमच आलं आमचं. ललिता फेमस नाव आहे बरं का सगळीकडं, म्हणून मला ते आठवलं. कुठलं फेमस नाव आहे ललिता? असतं सगळ्या सिरियलमध्ये कॉमन असतं ललिता. मी ऐकलेलं तिलाच माहिती. ठीक आहे. गाव. लातूर माझ्या मैत्रिणीचं गाव आहे म्हणून मला आठवलेलं. ठीक आहे. 5. लिंबू आमचं हे झालंच कॉन्व्हर्सेशन. आणि लिली पण मीच सांगितले, लिंबू पण मीच सांगितले, त्यामुळे हिने आता लिंबू खायचंय. मला काय माहिती. एक मिनिट, काय संबंध? दोघींना सेम मार्क्स आहे, काय संबंध नाही झालं. पण मी सांगितलंय ना तुला ते. नाही ना, सांगितलं नाही फक्त मी बोलले त्याच्यावर मी ओळखलंय. ठीक आहे चल. किती झाले? 10, 20, 25. तर माझी बारी आहे ना. 25. सेम. हो सेम. परत एकदा मला ही लिंबू चारायचंच खूप वेळा. मला पण चालायचं आहे तिला. सो आता मी असं अक्षर सांगणार आहे जे तिला येणारच नाही आहे, म्हणजे की मला येईल बहुतेक. बघूयात ना काय होतं. सांग. अगली ट्रेन से पनवेल निकलना है. निकल जा. ही अक्षरांवर रेषाच देत नाही. नाही मी देतच नाही. द्यायच्या असतात. सांगायला जरा अक्षरांवर रेषा द्यायच्या, जरा चांगलं दिसतं अक्षर. आता आपण ठीक आहे सांग. शुद्ध लेखन नाही. ठीक आहे चल सांग. ठीक आहे चल मी सांगते. क वरून गाव काय आहे? मला गाव नाही आठवते. स्टॉप माझं झालं. क वरून खूप सोपं होतं खरं तर, कारण गाव काय
कानपूर. कानपूर कानपूर एवढं काय फेमस नाही आहे ते. कानपूर फेमस नाही आहे. आहे, चल. नाही एवढं. हां ठीक आहे चालेल. नाव कस्तुरी. कस्तुरी मला वाटलं जाऊ दे ठीक आहे. कला 10. गाव कानपूर 10. फळ कलिंगड. कवट. माहिती आहे त्यांना कवट कसं दिसतं. आणि फूल केवडा. ह्यावेळेस आम्ही सगळं वेगवेगळं लिहिलं आहे. मला वाटलं ही लिहिणार म्हणून मग मी वेगळं लिहिलं. तरी ठीक पण आहे. यावेळेस मी हारले. 40 झालेत माझे. 40 नाही मी 40. हिंदी सांगायच्या आधी आपणच करून टाका. तर आता वेळ आली आहे पनिशमेंट. परत एकदा मी दाखवते. हां तू 1 मिनिट दाखव जरा. मी धरते ना की मग तू नीट दाखवू शकशील. मग बघा लिंबू तुझं वालं खा. तुझं वालं हे माझं आहे. पिळलेलं म्हणते तू. हां ते तुझ्या तोंडात पिळतील कारण मी माझ्या 1 सेकंद हा कुठल्या प्रकारे पिळायचा. खाली गळूस तोपर्यंत ही पिळते तोंडात. एवढं आवडतं हिला लिंबू. मला माहीत नव्हतं. हे ना आतमध्ये खायल्याने पण जिभेवरला चढचढ करते. असं होतं. काय पनिशमेंट आहे ना घ्यायला. डोळ्यातलं पण पाणी निघलं माझ्या आता. डोळ्यातून एवढं जिभेवरला चढचढ होतं. चला पाणी प्यायचं आहे का जाऊ. स्टँड टू युअर. ठीक आहे आता मी सांगते. ग फळ काय ग बाबा. आपण ते फळ लिहू शकत नाही कारण ते इंग्लिशमधून आहे त्यामुळे ते नाही लिहू शकत. पण मला एक फळ आठवले. पण ठीक आहे आता फुल लिहूयात. गवरून फुल काय पण. गवरून फुल म्हणते तुला माहिती. तुला माहिती आणि मला माहित नाही असं कुठलं फुल आहे. माझं पण फळ आले. गाव दोन्ही राहिले. गाव राहिले तुझं. म्हणजे गाव झालं. फळ बहुतेक मला वाटते गवरून नाहीच आहे फळ. फळ 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 गवरून फळ आहे. मी पण नाही लिहिलं. गवरून फळ नाही आहे गाईज. तुम्ही सांगा असेल तर. पण आय गेस गवरून फुल आहे पण मला वाटते है ना. तू लिहिलेस म्हटल्यावर असेल. ठीक आहे मग फळ नाही आहे. गाव लिहून टाकतो पटकन आणि मी फुल लिहिते आठवून. मला गाव लिहू दे. गाव काय. हा गुल घरी झालं आता. स्टॉप 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 स्टॉप. फळ नाही आहे त्यामुळे मी फळ लिहित नाही आता. म्हणजे आम्हाला तरी माहीत नाही आठवत नाही आता. ठीक आहे चला. हे कुठलं गाव आहे. गाणगापूर. गाणगापूर माहित नाही तुला. बरं असेल सर. आहे एवढं ओव्हर ॲक्ट करायची गरज असेल म्हणजे आहे. ठीक आहे सांग. तर गणपत. चल फोटो खींच. नाव आहे गंगा. हां असतं. गाणगापूर 10. फळ नाही आहे त्यामुळे मी फळ नाहीच देते. त्यानंतर गुलाब 5. मी पण गुलाब लिहिला. गुलाब होतं. गुलमोहर होतं. मला आठवतच नव्हतं गवरून काहीच फुल. नशीब पाठवलं लास्ट मोमेंटला कारण आमच्याकडे आजच मस्त एक गुलाब फुलले त्यामुळे मला ते गुलाब गुलाबाचं एवढं image असतं. रोज एवढं फेमस फुल हिला आठवलं नाही म्हणजे मुलगी कशी आहे. तुम्ही विचार करायचा. काय आठवू शकत नाही. नाही काय नाही एवढं फेमस आमच्या झाडाला रोज येतं. ठीक आहे लिहिचं. किती झाले तुझे. काय किती झाले. 15 म्हणजे 25 एका. ठीक आहे चल. आता पुढे कोण आहे. आता तू आहेस. हां माझं पेज संपलंय तर मला पेज संपलं? पलटावं लागेल. कसं काय संपलं तुझं पेज. माझं आहे अजून. ही खूप स्पेस ठेवते जरा पेज वाचवत नाही. हिला हिला 2दा-3दा सांगितलं स्पेस मी, ठेवायची नाही का. झाडं वाचवत स्पेस जा. ठेवायचीच नाही का. माझं बघा गजबज, किती- गजबज, माझं बघा गजबज, किती गजबज. शुद्ध आणि किती मस्त गजबज, दिसतं. गजबज, गजबज. तरी माझ्याकडे अजून 1 2 3 हां ठीक आहे चल. 3 जागा आहेत. गजबज होतं ना. ठीक आहे चल. ढकलू नकोस आता मला. ढकलते का. हां मला लिहून घेऊ द्या. झालं का. कोण सांगणार आता. आता तूच आहेस. मी सांगितलं ग.
हिंदी सांगितलेलं तर मागच्या आठवड्यात. तर लाईन मारायची असतील तर नाही मला नाही मारायच्या. ठीक आहे. सांग आता. 1 मिनिट. हां काय सांगितलं नाव नाही कळत ना. काय सांगितलं? काय करावं मुलीचं, काय खेळतोय सांग. चल चल. स स स स ओके. फुल काय रे? आठव खूप फुलं आहेत सवरून. मला फळ आठवत नाही. सवरून फळ फुल काय आहे? आहेत खूप सारे फुलं आहेत. बघ तू लिहिले नाही नाही दाखवत. नाही म्हणजे मी लिहिलंय पण मी दाखवणार नाही. खूप फुलं आहेत सवरून. हिला सांगा जरा. आमच्या घरी पण आहेत, रोज येतात. काय येतं? सवरून. हां तिला अजून माहीत. मला फळ आठवत नाही. मला माझी स्टॉप. स्टॉप हे काय आहे यार? स्टॉप मला लिहू दे तरी. ठीक आहे चल सांग आता. सांग चल. नाव काय लिहिलंय? सविता. मी सानवी. सानवी ठीक आहे. 10 सासवड. सातारा. फळ लिहिलेलं नाही आहे मी. संत्रा. मला आठवलं नाही संत्रा. आणि फुल. सूर्यफूल. सूर्यफूल आपल्या घरी कधी रोज येतं? मी सदाफुल म्हणत हां होते. मग मी पण सदाफुलीच लिहिलंय. पण मी सूर्यफूल लिहिले. हे माहीत होतं मला. ही सदाफुली लिहिणार आहे त्यामुळे मी सूर्यफूल लिहिलं. 2 वेगवेगळे आहेत त्यामुळे 10 30. आणि पहिल्यांदा मला 40 मिळाले. म्हणजे आता मला खावं लागेल तर लिंबू. बास आता चल. खावंच लागेल का? प्रिशियस डिश. खावंच लागेल का? खावाच लागेल. तुझी खाण्याची पद्धत बघा आता अशी चावून खाते. दाखव जरा कॅमेरा ती स्पष्ट जरा पुढे खेळतो. लिंबू तसंच खायचं असतं. म्हणजे असं खातोय आपण शेवटपर्यंत पुरवायचं. मग अशी बोलले तसं मी. लय चव घेऊन खाते. चल ठेव. किती झाले आपले? थांब मोजू. किती झाले? 1 2 3 4 5 9 झालेत. 9 झालेत. आणखी एक करायचं. मग एक लास्ट करूयात. बस. ऑफ म्हणजे बस. तर तू सांगणार आहेस आता. सांग. तर आता मी सांगते. तर लिंबू अजून पण तोंडात येते. एवढा खाती टेस्ट घेऊन म्हणलं. तर आता शवरण आहे सगळं. असेल बघ. शवरून गाव काय? मी तर गावावरच अडकली. शवरून गाव काय असतं? तू लिहिलेस काय? मी एवढं शहाणपणा करते. पण नाही शोन असं तर शवरून मला नाही वाटत काय असतं म्हणून. मग कशाला सांगायचं? आलं ते सांगितलं आता. कुठून सांगायचं असतं सगळं जे कीला कळतच नाही. ते आता काय? की व्हॉट इज अ कीन अँड व्हॉट इज प्लेन? बहिणी लिहिलंय काहीतरी. शवरून फुल. हां फुल मिळालं मला. बघून लिहिते. माझं बघून सरळ सरळ बघते. दिसते तुम्हाला. हां आणि त्यानंतर आता गाव मला सापडलं नाही अजून.
असतं काय असतं काय सांगा असतं? तुम्ही कमेंटमध्ये. अजून मला गाव सापडायचं, अजून मला फळ सापडायचं. तू तर म्हटली फळ सापडलं. असं सांगितलं म्हणायचं असतं. गाव काय आहे वरून पण? फुल लिहिलंस तू? फळ लिहिलं? लिहिलं की फुल फळ लिहिलंस? नाही, फळ आणि गाव राहिलं माझं पण. माझं पण तेच राहिलं. सापडलंच नाही. फळ सोचू दे, थांब सोचू दे. आई गाव काय विषय वरून आठवलं. तुला जिंकायचं आहे. फळ आठवलं नाही मला. गाव लिहिलं मी. चला स्टॉप. ठीक आहे. चला आता नाव काय लिहिले तू? शिवानी. शामू. शामू? शामू असतं, नोकरचं नाव असतं. कुठल्या असतं. डोकराचं नाव शामू असतं? असतं नोकरचं नाव शामूच असतं. कुठल्या नोकराचं नाव? नोकर पण एक माणूस आहे, पण माणसाचं कुठलंच जात आणि म्हणजे शामू त्याला नाव असेल. लाडाने बोलतात शामू. जसं की श्यामाच असलं तर शामू असं बोलतात. शामराज. ठीक आहे. चल, देऊयात त्याला पॉईंट. देऊयात नाही, द्यायलाच पाहिजे. गाव काय लिहिले? शनी शिंगणापूर. आठवत नव्हतं पण खूप मोठं नंतर आठवलं. शनी शिंगणापूर. तुला पण तेच आठवलं? बोलतं ते शनी सिंगापूर. सिंगापूरला राहायचं का तुला? ठीक आहे. 5. फळ लिहिलंस? काय लिहिलंस? शहाळ. शहाळ नसतं ते, शहाळं असतं. शहाळ म्हणजेच नारळ असतं. माहीत नाही काय नाही लिहिलंय तर खरं. ठीक आहे सर. मी नाही लिहिलंय फळ, त्यामुळे. आणि शेवंत तुझे की मीच बघून लिहिले तर 10, 20, माझं बघून सुद्धा ती जिंकली. 30. 20. अजून 20च्या खाली मी अजून आलेली नाही आहे. लागले नाही. सॉरी. तर आता झालेला आहे हा तर game. आता खतम. गेम झालेला आहे. हां, आणि शिक्षा घ्यायची काही गरज नाही शिक्षा आहे. मिळणार आहे. तुला वाटलं माझ्या लक्षात नाही, बट माय मेमरी इज सो शार्प. सो हिअर इज युअर लाईन जे की असा जाऊन खाते ते खाऊ शकतेस, घेऊ शकतेस. हे बघ, आता हा लास्टचा राऊंड आहे ना, मग कशाला हवंच नाही काय शिक्षा नाही, वगैरे काही? मला तू असं जिंकली, नाही. ठीक आहे, तू नाही जिंकली ना, पण नाही, आम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे. आता मी खातीये हे पण बरं, ठीक आहे खाते. पण सांगून तरी काय फायदे? तसे तू जिंकलीस म्हणजे टोटलवरून अजून कळलं नाही हा कोण जिंकलं. टोटलवरून करायचं आहे. आणि जर आणि खातात किती पण आणि जर समजा टोटल करून तू जिंकलीस तर मग तू मला काय देणार, किंवा जर मी जिंकले तर मी तुला काय देणार असेल? जर का टोटल करून ही जिंकली तर म्हणजे कोणीही जिंकलं तर ते खाल्लं बाई. गुड. जास्त वेळ मीच खाल्ली. तर आता आपण आधी कॅल्क्युलेशन करू, मग ठरवू काय करायचं ते. नेक्स्ट वीक तू प्लीज म्हणत 40, 50, 60, 70, 80, 90, 20, 21. मिनिट मी काय कॅल्क्युलेशन केले पण कॅल्क्युलेट करायला येत नाही अजून. दे चल, मी करते. काय गरज नाही. आय एम हिअर फॉर माझे कॅल्क्युलेशन झालेलं आहे. सो माझा आन्सरही निघालेला आहे. आय गेस मी जिंकेन, कारण की पॉईंट्सवरून कळतं आपल्याला की मी जास्त पुढे.
तिला मोबाईल घ्यायला लागतो कॅल्क्युलेशनसाठी. वा. जर काही जिंकली ना हां किंवा मी जिंकली ना हां, तर जिंकणाऱ्याला काय मिळेल? तर ते तू ठरव. मग काय करायचं? काय द्यायची हिला शिक्षा हारल्यामुळे? तुला जे हवे तू मागू शकते. ठीक आहे. जर का समजा मी जिंकले तर माझी अशी शिक्षा आहे हिच्यासाठी की ही माझं निदान 2 तास, निदान 2 तास, मी जास्त पण नाही म्हणत, निदान 2 तास तरी मी जे बोलेल ते माझं ऐकावं आणि मी जे बोलेल तेच तिने करावं. ठीक आहे? अशी काय म्हणते ती अशी? म्हणजे जर समजा मी तिला एखादं काम सांगितलं टोटल 250. व्हॉट इज दिस? दिस इज द कॉमेडी का प्लीज ब्रो. ॲक्च्युली मी विनर आहे आणि ही हरी. हिची आली आहे 260 टोटल आणि माझी आली आहे 252. मला वाटलं मी जिंकेन म्हणून मी एवढं कॉन्फिडन्सनी शिक्षा सांगितली. तर ती आता- शिक्षा मला बघावी लागेल. जे मी बोलेल ते हिला ऐकावं लागेल. सो मी काय म्हणते पण एवढी आपण लिंबू वगैरे खाऊन शिक्षा घेतल्या तर परत कशाला ना. हं? ठीक आहे, आपण ती शिक्षा नको. हिने मला, मी जास्त पण नाही मागत, मला जास्त हे जे हाऊस नाही तरी पण हिने मला 50 रुपये द्यायचे. काय संबंध? हे बघा 260 झालेत, ते तर 260 द्यायचे आहेत पण ती देऊ नाही शकत म्हणून मग 50 रुपये तरी द्यावं लागेल. बरं ठीक आहे, मला याची शिक्षा कबूल आहे. मी देईल हिजा जेवढे पाहिजे तेवढे देईल. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला नक्की सांगा आणि होप सो तुम्हाला आवडला हां, असा. आणि तुम्ही हा गेम खेळा घरी, खूप मजा येईल हां. तुम्हाला पण. ॲक्च्युली हा युनिक आहे, असं कोण खेळत नाही मोस्टली. हां पण पण आम्ही मजा येते. सारखं खेळत असतो त्यामुळे आम्हाला काय नाही. तर म्हणजे तुमच्यासोबतही शेअर करावं, तुम्ही खेळाल. त्यामुळे हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा आम्हाला आणि थँक्यू. भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय. धन्यवाद.